नमस्कार. पुन्हा एकदा शिवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता आज जाणून घेणार आहोत राजेश घोटाळा. गेल्या 10-15 दिवसामध्ये आपण खूप अशा ब्रेकिंग न्यूज ऐकल्या. ब्रेकिंग न्यूज तर आल्या, पण आपल्या आयुष्यातली ब्रेकिंग न्यूज आपल्याला कळली का हे महत्त्वाचं आहे. कारण असे घोटाळे रोज काही ना काही होत असतात आणि आपल्याला एवढंच माहिती असतं म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पण ती रिस्क एक्झॅक्ट काय आहे हे कधीच आपण आपल्या सल्लागाराकडून समजून घेतलेलं नसतं, किंबहुना ही गुंतवणूकच सुरू केलेली नसती आणि हीच सगळ्यात मोठी आपल्या आयुष्यातली रिस्क असते. आत्ताच अगदी ताजं उदाहरण आहे. राजेश घोटाळा आपल्या समोर येऊन गेला आणि काय तो घोटाळा आहे, किती त्याच्यामध्ये बघा ना, सगळं बघितलं. इकडनं आरोप झाले, तिकडनं प्रत्यारोप झाले, सेबीने कारवाई केली, हे सगळं आपण बघतोय. आणि हे सगळं बघत असताना आम्ही किती खरे आहोत ना हे दाखवण्यासाठी पण बरेच प्रयत्न झालेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यातला ह्याच आहे की ज्या दिवशी घोटाळा बाहेर आला, ज्यावेळेस सेबीने त्याच्यावरती ऍक्शन घेतली, त्या दिवशी आपण सर्च आउट करू शकता, डाटा बघू शकता, गुगलवरती जाऊन बघू शकता की म्युच्युअल फंडने अशा कंपन्यांमध्ये किती गुंतवणूक केलेली होती. तर त्याचा रिझल्ट आहे 0%. आणि त्याच ठिकाणी वेल नोन ब्रँड कंपनी जी आपल्याला काय असेल ना सगळ्यांना माहिती आहे आणि ती काय सांगते की आमचा 10% जरी पोर्टफोलिओ असला तर आम्हाला त्याने काय फरक पडत नाही. अगदी गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे पैसे जर अशा घोटाळ्यामध्ये जर जात असतील आणि त्याने आमच्या पोर्टफोलिओवरती फरक पडत नसेल, हे जर डिक्लेरेशन येत असेल तर नक्कीच ही चिंतेची बाब आहे. म्युच्युअल फंड सही आहे, पण तुम्ही केलेली गुंतवणूक सही आहे का हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या एक्सपर्टला नक्कीच भेटा. कारण सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी सही नसतात. सही जर बघायचं असेल, आपल्यासाठी काय योग्य हे जर जाणून घ्यायचं असेल तर म्युच्युअल फंडच्या ॲडवायझरला नक्की भेट द्या, आमच्या शिवाय ऑफिसला नक्की भेट द्या. आम्ही तुम्हाला सदैव ह्या मदतीसाठी तत्पर आहोत. सदैव आपल्याला योग्य तो सल्ला दिला जाईल. आपल्या असलेल्या सगळ्या एक्झिस्टिंग पोर्टफोलिओच्या रिव्ह्यूसाठी आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला योग्य पद्धतीने सल्ला देऊ. कारण म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट जरी सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहेत, परंतु म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट इज ऑपरेटेड बाय मॅनेज बाय एक्सपर्ट फंड मॅनेजर्स. म्हणून हा फरक जो आहे, ही पॉलिसी ही संरक्षणासाठी म्हणून घ्यायची आहे आणि गुंतवणूक ही म्युच्युअल फंडमधनं भविष्यातल्या आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी घ्यायची. हा फरक नक्की जाणून घ्या मित्रांनो आणि शिवेतला भेट द्या. थँक्यू सो मच.